गणेशोत्सव म्हटलं की सर्वात आधी ते आठवतात म्हणजे बाप्पांच्या आवडीचे मोदक. तर मग आज आपण बनवतोय रवा नारळाचे झटपट होणारे मोदक. हे मोदक बनवताना तुम्हाला नारळ खिसायची गरज नाहीये, खवायची गरज नाहीये. पटापट हे मोदक ते पण घरच्या साहित्यामध्ये बनवून होतात. मी इथे तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे वाटीने आणि वजने. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण इथे काय काय जिन्नस लागणार आहे ते पाहून घेऊया. तर इथे मी रवा घेतलेला आहे, काळा गूळ घेतलेला आहे, तूप घेतलंय, वेलची पावडर, दूध, इथे डेझिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही ना ओल्या नारळाची पाट काढून आहे ना ते असं खाऊन घेऊ शकता. त्यानंतर इथे घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे तुकडे. तर हे सर्व जिन्नस आपल्याला लागणार आहे. तर सर्वात पहिले इथे मी रवा जो आहे ना तो मिक्सरला बारीक करून घेते. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही तो वापरा. पण माझ्याकडे थोडासा जाड रवा होता म्हणून मी तो मिक्सरला थोडासा फिरवून घेते. त्यानंतर आपल्याला एक कढई गरम करत ठेवायची. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे एवढं तूप घालून घ्यायचे. साजूक तूप घेतलेलं इथे मी. साजूक तुपामध्ये मोदक खूपच सुंदर लागतात. त्यानंतर तूप गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा. तर रवा हे बघा मी एवढा बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे एवढा बारीक झाला तरी चालेल आणि जर बारीक रवा असेल तर अजूनच उत्तम. तर आता आपल्याला रवा एकदम स्लो गॅसवरती असाच कंटिन्यू एक 5 मिनिटं परतवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा कंटिन्यू असाच 5 मिनिटं परतवायचा आहे जेणेकरून ह्याचा कलर आहे ना थोडासा बदामी असा चेंज होतो. तर हे बघा आता मी गॅस सोडून कुठेच जात नाहीये आणि कंटिन्यू हा रवा आहे ना असाच परतवतीये. तर हे बघा 5 मिनिट इकडे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता रवा आपला मस्त असा बदामी कलर ह्याला आलेला आहे व्यवस्थित. म्हणजे काहीही रवा आपला खालून लागलेला नाहीये. मी कंटिन्यू असाच परतवलाय. आता आपल्याला ह्यामध्ये परत घालायचे 2 चमचे एवढं साजूक तूप. पहिले आपण 2 चमचे वापरले होते स्टार्टिंगला. आता परत 2 चमचे वापरतोय म्हणजे मिळून आपण आत्तापर्यंत 4 चमचे एवढं तूप वापरलेलं आहे. आता हा तुपामध्ये रवा परत आपल्याला 2 ते 3 मिनिटं असंच परतवून घ्यायचंय. परत जेव्हा आपण रव्यामध्ये तूप घालतो ना, तेव्हा रवा बघा एकदम असा मस्त छान खुलून येतो. म्हणजे रवा मस्त असा छान खुलतो. तुम्ही बघू शकता रवा आपला केवढा छान असा मस्त फुललेला आहे. तुम्ही बघू शकता वरतून त्याचा टेक्स्चर केवढा सुंदर असा दिसतोय. तर इथे आपला रवा सुद्धा भाजून झालेला आहे. तर आपल्याला टोटल इथे 8 मिनिट लागलेले आहेत. म्हणजे पहिले 5 मिनिट आणि नंतर परत 3 मिनिटं इथे मी रवा भाजून घेतलेला आहे. म्हणजे तुमची रेसिपी चुकायला नाही पाहिजे, तुम्हाला अंदाज कळायला पाहिजे म्हणून मी इकडे टाईम बरोबर तुम्हाला सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. आता इथे मी घालते डेझिकेटेड कोकोनट, त्यानंतर बदामाचे काप. आता हे घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा एक 4 मिनिटं असंच परत परतवून घ्यायचे. कारण काय होतं ना, बदामाचे तुकडे पण छान मस्त परतवले जातात. त्याचबरोबर खोबरं जे कच्चं असतं, त्याचा जो कच्चेपणा लागतो ना, तो सुद्धा निघून जातो. आणि त्याचबरोबर रव्या आणि खोबऱ्याचं जे बाइंडिंग बनतं ना नंतर मोदकाला, ते एवढं सुंदर आणि सुरेख लागतं आणि त्याची टेस्ट खूपच छान लागते. तर हे बघा आता मी कंटिन्यू असं 4 मिनिटं हे स्लो गॅसवरती असंच परतवून घेते. गॅस माझा अजून चालूच आहे. मी बंद केलेलं नाहीये. तुम्हाला सांगू हे रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण जे परतवताना ना एवढा छान सुगंध किचनमध्ये सुटलेला आहे ना, खूपच सुंदर, खूपच मस्त बॅटर आणि ह्याचे मोदक सुद्धा खूप सुंदर लागतात. तर चला आता आपला रवा, खोबरं जे आहे ते सर्व मस्त इथे भाजून झालेलं आहे. व्यवस्थित असा त्याचा रंग सुद्धा त्याला आलेला आहे. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे गूळ. तर हे बघा इथे मी 1.5 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. सगळं प्रमाण जे आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे म्हणजे वजनी आणि वाटीने. म्हणजे घरामध्ये तुमची जी वाटी असेल त्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे मोदक छान प्रकारे बनवू शकतात. तर आता हा गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये असाच हळू-हळू मिक्स करून घ्यायचा आणि इथे आपण गॅस बंद केलेला आहे. तर बघा जेवढं होईल तेवढं तुम्ही चमच्याने ना हा मिक्स करायचा प्रयत्न करा. तर मी अशा प्रकारे हे 2 ते 3 मिनिटं असंच मिक्स करून घेते कंटिन्यू. तर हे बघा 2 मिनिटानंतर आपला गूळ बऱ्यापैकी इथे मिक्स झालेला आहे. आपलं बॅटर जे आहे ना ते असं कोमट आहे त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक ते मिक्स होऊन जातं. पण थोडे-थोडे इथे खडे तुम्हाला दिसतायत गुळाचे. तर आपल्याला आता काय करायचंय, हे बॅटर आहे ना पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचंय आपल्याला म्हणजे जेणेकरून सर्व खडे जे आहेत ना ते निघून जातील. तर आता हे बघा मी अर्ध बॅटर जे आहे ते परातीमध्ये ऑलरेडी टाकलेलं होतं आणि दुसरं बॅटर जे आहे बॅच ती पण मी इथे सर्व घालून घेते. तर आपलं इथे बॅटर मिक्सर मधलं छान इथे मस्त तयार झालेलं आहे.
तर आता आपण ह्यात महत्त्वाचा जिन्नस घालून घेऊया, ते म्हणजे वेलची पावडर. ह्याशिवाय कुठलाही गोडाचा पदार्थ अपूर्णच असतो. आता ही वेलची पावडर पहिले आपण सर्व बॅटरमध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून ती सर्व साइडला अशी पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक कणाकणामध्ये वेलचीचा असा एक प्रकारचा सुगंध आला पाहिजे. आता वेलची आपली छान मिक्स झालेली आहे. त्यानंतर आपण घालूया यामध्ये दूध. दूध मी गरम करून गार करून घेतलं होतं, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरला करून घेतलं होतं. आता हे दूध आपल्याला चमच्याने असं बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचे. त्याचबरोबर आता मी सर्वात शेवटी 1 चमचा परत साजूक तूप घालून घेते. तर आत्तापर्यंत आपले 5 चमचे एवढं आपल्याला तूप लागलेलं आहे. तर हे बघा, आता मी तूप सुद्धा छान मस्त मिक्स करून घेतलंय आणि आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे मोदकांचं. तर पटापट इथे आपण आहे ना मोदक वळून घेऊयात. आणि तुम्हाला इकडे मी एक टिप देते, जर तुमचं बॅटर जर इथे नंतर कडक लागत असेल, म्हणजे मोदक वळता तर तुम्ही थोडंसं ना हे ना गॅसवरती असं कढईमध्ये फिरवून घेऊ शकता, म्हणजे परतवून घेऊ शकता, जेणेकरून आपलं बॅटर असं सॉफ्ट होईल. तर मी इथे मोदकचा ना मोल्ड घेतलेला आहे. मोदकच्या मोल्डला पहिले मी इथे ना पातळ केलेलं असं तूप लावून घेते. दाणेदार तूप लावू नका, नाहीतर काय होतं ना मोदकवरती असे दाणे-दाणे पांढरे-पांढरे दिसतात. आता हे मोदकचं बॅटर आहे ना, हे आपण मोदकाच्या साच्यामध्ये मस्त भरून घेऊया. असं दाबून-दाबून भरायचंय, जेणेकरून मोदकाला छान प्रकारे असं मस्त टोक आलं पाहिजे. तर हे बघा, मी अशा प्रकारे हे बॅटर जे आहे ते मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेते दाबून-दाबून. जेवढं शक्य होईल तेवढं, आणि एका साइडने साचा असा घट्ट पकडून ठेवायचा आहे, जेणेकरून आहे ना साचा उघडणार नाही आणि आपला मोदक खूप सुंदर असा सेट होईल आणि त्याला छान असा मस्त कळ्या सुद्धा पडतील. तर हे बघा, इथे मी साचा भरून घेतलेला आहे आणि आता आपण मोदक बघूयात. तर हे बघा, केवढा सुंदर असा आपला मोदक, ते पण घरच्या साहित्यामध्ये तयार झालेला आहे, ते पण झटपट. एकदम पटापट मोदक इथे साच्यामध्ये भरून तयार होतात. तर असे मी सर्व मोदक आता वळून घेते. तर हे बघा, आपले सर्व मोदक इथे तयार झालेले आहेत. किती मस्त आपला मोदक दिसतोय आणि त्यावर मी इथे केशरच्या काड्या आहेत ना थोड्याशा लावून घेतल्या डेकोरेशन करता. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या स्किप करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तोपर्यंत असंच छान छान खात राहा आणि स्वरूपाच किचनला बघत राहा.